रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची। आम्ही लिक्विड ही सोडली मस्त, बाकीचे पण काय आम्हाला त्यात उचललं नाही, मरझर बी लय व्हायला लागली। हे सर्व घडलंय ते फक्त रामा ॲग्रोटेकमुळे घडलं ना। तरी शेतकरी मित्रांनो, ही बाग आपल्या 3 महिन्यानंतर बाग आपल्या ताब्यात आलेली आहे। त्यावेळेस आपण सगळी पूर्ण अपटेक केलेली आहे ही बाग। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी बैराम मनसुडे, स्वामी समर्थ एंटरप्राइजेस यांच्यामार्फत आपण निमगाव या ठिकाणी आलेलो आहोत। तर आपण ह्या केळीत काय बदल झाला आणि कशा पद्धतीने केळी होती आणि कसा बदल झाला हे आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया। प्रथम त्यांची ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्कार। आपली ओळख सांगा साहेब। आपली मारुती बंदास ओळखोंडे, महाराज निमगाव। ह्या रोपांची क्षेत्र किती आहे आपलं, म्हणजे रानात क्षेत्र किती आहे आपलं एकूण? हे 2 एकर आहे। 2 एकर आहे। ह्यात रोपं किती बसली आपली? रोपात 23 बसले। 2400। आपली लागण तारीख किती आहे आपली? 22। 7वीतली 22 तारीख आहे। 22 तारीख आहे। बरं, ह्या रोपांचं म्हणजे कंडिशन कशी होती ज्यावेळेस तुम्ही लावली त्यावेळेस? कशी कंडिशन? आम्ही लिक्विड ही सोडली मस्त, बाकीचे पण काय आम्हाला त्यात उचललं नाही, मरझर बी लय व्हायला लागली। बरं, पण हे आपलं चालू केल्यापासून नाही मरझर बी झाली। ह्या रामा ॲग्रोटेकचं चालू केल्यापासून मरझर बी नाही स्प्रे आणि ड्रिंचिंग चालू केली त्याला अगोदर। सुरुवातीला रासायनिक खर्च तुमचा किती झाला सरासरी? तरी मला वाटतं 50,000 रुपये झाला असेल। झाला असेल। फरक कसा होता तुम्हाला त्यात काय फरक जाणवला नाही मला। बरं, आपलं चालू केल्यापासून किती तुम्हाला फरक जाणवला? एक 15-20 दिवसात जाणवायला लागला थोडा थोडा। आता चांगला जाणवला। आता बऱ्यापैकी। आता बुंद्याची साईज तुम्ही बघताय कसं आहे? बुंद्याची साईज आले, पानातला गॅप पडला आणि एक लेवल बाग। हे महत्वाचं, बारकी मोठी झाडं जळून आली, सगळी पूर्ण एक लेवल झाली बाग। एक लेवल झाली। पहिली मका होती, आता मका काढली आणि पुन्हा केळीच लावायचा विचार केला ना। केळी लावल्या पण रासायनिकला लय खर्च केला मी। काय एवढा म्हणावा असं मला फरकच वाटणार रासायनिक। ज्यावेळेस आपलं हे चालू केल्यावर मग चांगलं झालं फरक। ते बी मला वाटतं मग बुजोडा झाल्यावर चालू केलं आम्ही। अगोदर रासायनिकवरच अपडेट होत। तुम्हाला ही रामा ॲग्रोटेकची माहिती तुम्हाला कोणी सांगितली? तुम्हाला म्हणजे कोणी सांगितलं तुम्हाला हे करा ते करा? ते हे ना सांग मला गोटे मुलांनी, समीर मुलांनी सांगितलं। समीर मुलांनी तुम्हाला सांगितलं की म्हणला नाना करून बघा तुम्ही, ह्याला लय तुम्ही खर्च करताय, ह्याचा 8 दिवस करून बघा मला, मी केले, मला चांगला फरक। तुम्हाला जर वाटत असलं तर मला एक जाऊ द्या, मला 2 क्विंटल सोडा। मग म्हणून त्याचं ऐकून मग पुण्याला मग मी म्हणलं किती दिवसात तुम्हाला फरक जाणवला त्याचा? 10-15 दिवसात जाणवला चांगला फरक जाणवला। म्हणजे जरी साईडनं कोण आलं बघायला तर ती स्वतःहून म्हणायचं की ही बाग तुम्ही काय सोडताय तुम्ही, हा असं म्हणण्यासारखी बाग आली, पुणे आली। हा, मग त्याच्यावर तुमचा विश्वास बसला का? विश्वास बसला म्हणूनच पुणे आम्ही बाकी सगळं सोडून दिले मी। मग सुरुवातीला जी म्हणजे ती केंद्र सोडा ही करा, त्याच्यात तुम्हाला विश्वास बसवला त्यावेळेस? नको वाटत होतं, खर्च लय होईल असं वाटायचं आम्हाला, भे वाटत होतं पहिल्यांदा। ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस मग मात्र वाटला खर्च त्यावेळेस तुम्हाला कमी वाटला का जास्त वाटला खर्च? सुरुवातीला जास्त वाटला, पण पुणे आता कमी वाटायला लागला। का तर ती थोडं आणायचं, त्याच्यामुळे पैसे लय जायचं दिसून येत नव्हतं। ही एकदम घेतल्यामुळे पैसे जास्त जायचं, त्यामुळे आपल्या वाटतं पैसे लय जाते ते नग हीच बरं आहे आपलं। 1000 आणायचं, आज 1000 आणायचं, उद्या 1000 आणायचं। तसं ही एकदाच आणलं 2-3 हजार तरी पण 8-15 दिवस वर नाही म्हणजे रिझल्ट येणार 100% तुम्हाला गॅरंटी आली? आता इथून पुढे तुम्ही कसं म्हणजे नियोजन कसं करणार? नंतर मी इथनं पुढे आता सगळं नाही, मका पण नाही तुम्हाला, मका पण मका पण तुमच्या ह्याच्यावर मका आणणार? मकाला आपण सोडलेला आहे मकाला आणि वरनं स्प्रे पण घेतला, स्प्रे पण घ्यायचा। तरी शेतकरी मित्रांनो, ह्या बागासाठी आपण आतापर्यंत ह्या बागासाठी रासायनिक चालू होतं आणि नंतर परत बुजोऱ्या झाल्यानंतर परत आपण किडीपेक्षा रोटमॅजिक मायक्रोटन हे सोडलेलं आहे आणि वरनं ज्यावेळेस लहान बाग होती त्यावेळेस आपण वरून स्प्रे पण घेतलेले ह्या बागासाठी आणि बाग पूर्णपणे 100% एक लेवल बाग झाली। बुंद्याची साईज पण वाढली, तुम्ही बुंदा बघू शकता आता बुंद्या साईज किती झाली आणि पानातील अंतर हे पण बघा। हे सर्व घडलंय ते फक्त रामा ॲग्रोटेकमुळे घडलं ना? रामा ॲग्रोटेकमुळे घडलं। बघा असं घडलं असतं का? नव्हतं, एवढं जमत नव्हतं। आम्ही पण घायला आलो। तुम्ही आतापर्यंत बागा सगळ्या बघितल्या, तुमच्याबरोबर ज्या बागा बघितल्या त्या बागात आणि ह्या बागात तुम्हाला काय म्हणजे फरक कसा वाटतोय? फरक आहे ना फरक? तरी शेतकरी मित्रांनो, ही बाग आपल्या 3 महिन्यानंतर बाग आपल्या ताब्यात आलेली आहे। त्यावेळेस आपण सगळी पूर्ण अपटेक केलेली आहे ही बाग आणि आता ह्या स्टेजला बाग आहे। आता ह्या बागाला कमीत कमी वाटते 6 महिने पूर्ण झालेले आहेत। पूर्ण झालं कालच्या 22ला, कालच्या 22 तारखेला 22 जानेवारीला पूर्ण 6 महिने पूर्ण झालेले आहेत। आता एक 1-1.5 महिन्याची वेन, 1 महिन्या आसपास त्याची वेन चालू होईल आणि बुंदा वगैरे जबरदस्त आहे। तसं जरी तुम्हाला काय म्हणजे शंका वाटली येऊन बाग बघू शकता। आपल्याला ही फरक जाणवला, ही रामा ॲग्रोटेकमुळे जाणवला। पहिली ही जी पानात आमच्या खाली अंतर जी होतं पाक जुळलेलं होतं,
ही सोडल्यापासून पानात बी अंतर पडायला लागला, पानं बी अशी खडी, असं पालतं पाणी एक सुद्धा नाही, सगळी पानं अशी वर खडी. पानाची साईज किती आहे, लांबी किती आहे पानाची सध्या आता? मला आम्ही तरी 4, 4.5, 5 फुटाच्या पुढं आहे. 6-7 फुटापर्यंत एक एक पान आहे तुमचा हा. सध्या. नाही केना बी लय खास आहे, आणि पान असं म्हणजे वाकडं खाली बुंद्याकडे एक बी पाणी येत नाही, सगळं टाईट राहतं पान. सगळं पान असं टाईट खडं राहते. ही लय महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा. नाहीतर पहिले किती जर लिक्विड सोडलं तरी कॅल्शियम कमी झालं म्हणायचं, त्याला कॅल्शियम सोडूस तर पण अजून पान वाकड झालेलं आहेच, मॅग्नेशियम सोडूस तर पान वाकड झालेलं आहेच. तसं ह्याला तसली काय भानगडच नाही सोडायची, फक्त एकदा हे सोडलं कॅन सोडलं रूट मॅच सोडलं की सोडलं म्हणजे काय वापरायला सुरुवात केली तुम्ही? आम्ही सुरुवाती की केळी पेशलपासून सुरुवात केली. रामायगुडेची हां, रामागरोडची. औषध तिथनंच पानं खडी झाली आमची. कसं आहे, दम आहे का औषध? औषधात दम आहे. 15-20 दिवस तर टेन्शनच नाही परत एकदा सोडले. आता म्हणजे रामायगुडेच्या भरोश्यावरती केळी काढायला काय हरकत नाही शेतकरी? नाही काय हरकत नाही, आपल्याला तर काय हरकत वाटत नाही हो, काय नाही? काय वाटत नाही. दम आहे तेवढा औषधाला. दम आहे औषधात. आता म्हणजे बागेत आलो कसं समाधान वाटते? नाही समाधान बी वाटतं, न जी मर्जर जी होती बाकीची ती बऱ्यापैकी थांबून गेली. नाहीतर ही रोपात आम्ही सोडून द्यायचं नादाला लागलो, दिलं होतं. ह्याला पण आता चांगली कॅनॉपी दर. आता इथून ह्या बागेसाठी आपण बायोसृष्टी सायझर हे पण सोडणार आहोत. 60-20 पण सोडलेले आहे आता, आणि परत नंतर केळी पेशा डोस आपण डोस देणार आहोत त्याला बागेला. फॉस्फरिक ॲसिड पण सोडलेला आहे, बायोक्रांती सोडलेला आहे, ड्रिपमधून सर्व खते ड्रिपमधून सोडलेले आहेत आपण. तर शेतकरी मित्रांनो, इथून पुढे ज्या काय बागात बदल होतोय तो आपण पुढल्या शूटिंगमध्ये आपण बघणार आहोत, आणि ह्याच्यात काय बदल झाला आणि वेळेसाठी काय बदल होतोय काय नाही तो आपण पुढल्या भागात आपण बघणार आहोत. नाही डबल गाड व्हायला काय शेतकऱ्याला अडचणच नाही बरं का. आपल्याला काय होतं एकदम ही 5,000 जातात किंवा 4,000 जाते, तेव्हा शेतकऱ्याला वाटायला 4,000 जाते. आणि ही काय होतं की मॅग्नेशियमची बॅगा नाही गेलं की 1250, 1300, कॅल्शियमची बॅगा नाही गेलं 500 झालं, ही 2,500 रुपये. आणि 1261 म्हणा किंवा 60-20 म्हणा हे असले जरी आणायचं म्हणलं तर ती बी 1261 बी आता झाले 3400-3200 रुपयाला झाले. तेवढं ते डबल पैसे होते आणि तेवढा रिझल्ट बी येत नाही. मजूर पण आणि मजूर त्याला आलं वेगळंच. ट्रॅव्हलिंग, हां, गाडी खर्च. तसं हे जर एकदा सोडलं की 15-20 दिवस तर टेन्शनच नाही काय. ही एक कॅन्ट जाऊन गाडी आणलं तरी होते. आणि काय कसं बी आपलं बाजारात येताना बाजार करत करत आणलं, बाजारात अडकावून तरी येतंय, तसं ते येतच नाही बाजारात, त्याला पेशीलाच जावं लागतं आणायला. त्याच्यामुळं ही करणाऱ्याला सध्या चांगलंच आहे, फायदेशीर आहे. फायदेशीर आहे. आणि जमिनीला म्हणजे नापकरी अजिबात नाही. मुळी सध्या वरच आहे, अशी ही मुळी मोकळीच मुळी आहे, ही मुळी वरची वर. ही आता सध्या ह्या कंडिशनला मुळे आहे त्यांची. मुळे पण चांगली. जमिनीत काय फरक वाटला तुम्हाला? नाही जमीन भुसभुशीत राहील. महत्वाची जमीन निभार भुसभुशीत राहील. हां, जमीन वडाक आली होती आमची जराशी, पण ही जोडल्यापासून जमीन भुसभुशीत झाली. तर शेतकरी मित्रांनो, असंच आपण पुढल्या एपिसोडमध्ये भेटूया. ह्यात बागात काय बदल होतोय काय नाही ते आपण शेतकऱ्यांकडून परत नंतर जाणून घेऊया. नमस्कार, रामकृष्ण हरी.